मार्केटमध्ये भाज्यांची चांगली रेलचेल आहे विंटर असल्यामुळे. तर मी खूप साऱ्या भरपूर भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, बारीक चिरलेली शिमला मिर्च, थोडी गोबीची फुलं घेतलेली आहे, फ्रेंच बीन्स घेतलेले आहे. मार्केटमध्ये आता चांगलं विंटरचे लाल गाजर आलेली आहे, ते कापून घेतले लांबसर असे. आणि लांबसरच असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि बटाट्याची अशी बारीक काप करून घेतलेली आहे. तर तुम्ही म्हणाल इतक्या साऱ्या भाज्या कापल्या तर काय करायचं. यासाठी मी व्हेज पुलाव बनवणार आहे. तर सर्वप्रथम या भाज्यांचं साहित्य बघू शकता. आणि मी काही वाटाणे पण शिलून घेतलेले छानपैकी. आता मसाल्यामध्ये घेतलेले मी हे स्टार अॅनिस आणि मोठी विलायची, 2 साध्या छोट्या विलायची, 4-5 मिरे घेतले आहेत, 2-4 लवंगा घेतल्यात, तमालपत्र घेतलेलं आहे, थोडीशी हळद घेतलेली साधारण अर्धा चम्मच हा गरम लाल तिखट घेतलेलं आहे, साधारण अर्धा चम्मच हा गरम मसाला आहे, जिरं आहे आणि 1 तासभर मी हे नाही बासमती राईस भिजू घातलेली आहे. आता यासोबतच जोडीला मी थोडेसे काजू घेतलेले आहे, असे लांबसर तिरसट अशा मिरच्या कापून घेतलेल्या आहे, बारीक चिरून लसूण घेतलेले. ही अद्रकीची थोडी पेस्ट आहे माझ्याकडे, किसून घेतलेली मी ॲक्च्युली, थोडीशी कोथिंबीर आणि थोडे कढीपत्त्याचे पानं. चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूया. कुकर मी कढईला गॅसवर ठेवलेला आहे. कुकर तापलेला आहे. तर मी साधारण 1 चमचा त्यामध्ये तूप काढून घेते. तूप असं जळू नये म्हणून त्यामध्ये साधारण 1 चम्मच मी तेलाचा घालून घेते. हे चांगलं तडतडलं की मी यामध्ये जिरं घालून घेते. साधारण अर्धा चम्मच आहे. त्यामध्ये आता हे जे खडे मसाले ते टाकून घेते. लवंग, विलायची आणि मिरी. त्यामध्ये हे आपण तमालपत्र टाकून घेऊया छान. आणि हे स्टार अॅनिस आणि मोठी विलायची. आता हे चांगलं परतून घेऊया. गॅस हा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. माझ्याकडे इकडे कढीपत्त्याचे पान आहे, 5-7 टाकून हे चांगलं तडतडलं. यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतली आणि बारीक चिरलेलं लसूण. यामध्ये तुम्ही काजूची कापं टाकून घेतली. ही जी अद्रक किसून घेतलेली ती टाकते यामध्ये. उभा चिरलेला कांदा टाकून घेतला. आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून द्यायचा आहे. कांदा चांगला परतला की 1 बाय 1 यामध्ये आपण व्हेजिटेबल्स टाकून घेऊया. सर्वप्रथम मी यामध्ये लांब चिरलेला बटाटा टाकून घेतले. त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि यामध्ये मी गाजर घालून घेतले.
आणि त्यासोबतच मी क्रीम पेस्ट टाकून घेते. चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. चांगलं परत त्यामध्ये मी फ्लॉवर आता बटाणे टाकून घेतली. बटाणे घालते. त्यामध्ये हे टमाटर टाकून घेतले. मस्त होतं. जास्त वेळ पण लागत नाही. फक्त भाज्या चिरणे आणि ह्यामध्ये टाकून. आणि आता मार्केटला खूप साऱ्या भाज्या अवेलेबल आहेत. आपण सीजनल व्हेजिटेबल या सर्व आपण खाल्लं पाहिजे. त्यामुळे नवीन पदार्थ बनवत राहायचे. आपल्या सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण मसाले टाकून घेतले. साधारण मी अर्धा चम्मच हा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चम्मच आपण लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. कारण की आपण यामध्ये हिरवी मिरची पण वापरली आणि खडे मसाले पण वापरले. त्यामुळे बऱ्यापैकी तिखट होतं. तुम्ही लहान मुलाला जर देत असेल तर तुम्ही त्यामध्ये तिखटाची क्वांटिटी कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. साधारण अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि साधारण अर्धा चम्मच मीठ. अजून आपल्याला थोडंसं मीठ लागेल यामध्ये जेव्हा आपण राईस ॲड केली तेव्हा. सर्व मिक्स करून घ्यायचं. तर आपल्या भाज्या आणि मसाले चांगले फ्राय झालेले आहे. त्यामध्ये मी आता भिजलेला तांदूळ घालून घेते. हा बासमती राईस आहे आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये साधारण अर्धा कप मी पाणी टाकून घेतली. आता ही कोथिंबीर टाकून घेतली यावर जरा. आता कुकर झाकण बंद करूया आणि साधारण 3 शिट्यामध्ये हा पुलाव रेडी होतो. ओके, तर चेक करूयात की आपला पुलाव कसा बनलेला आहे. वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 3 शिट्या होईपर्यंत हा होऊ दिलेला आहे. हा मस्तच एक दाणाचा वेगवेगळा झालेला आहे. छानच. चला आता सर्व करून घेऊयात.